नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमध्ये घेऊन आलेली आहे। हे मराठीमध्येच आहे, पण ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी सांगू शकते त्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण काही लोक जे आहेत त्यांना हे कळणं थोडंसं कठीण आहे, तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना त्याच्यातले अर्थ कळत नाही। कदाचित ते वाचत असतील पण त्यांना त्याचा अर्थ माहीत नाही, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। आणि ज्यांना हे कळत आहे त्यांचे तर खूपच छान आहे, पण नक्कीच ज्यांनाही कळतं त्यांनी हे लोकांबरोबर सुद्धा शेअर करायला हवं, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला स्वामींचा महिमा कळेल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज आपण वळणार आहोत अध्याय 19 कडे। श्री स्वामी समर्थ। अध्याय 19। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान। जर आपण एकाग्र चित्तेने श्रवण केलं तर आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल। त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होईल। त्या ज्ञानामुळे आपला जो परमार्थ आहे त्याचा पंथ सुलभ होईल। सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता। सच्चरित्र जर आपण श्रवण केलं तर आपल्याला चित्तामध्ये फारच आनंद होईल। ओळखू या सत्य सत्यता। आपण ओळखूया हे खरं आहे की खोटं परमार्थ प्रपंचाची। परमार्थ प्रपंचाची हे खरं आहे की खोटं हे आपण ओळखूया। या नरदेहा येऊन काय करावे आपण। या नरदेहामध्ये तर आपण आलो आहोत, पण आता आपण काय करायला हवं। जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ। ज्याच्यामुळे आपला हा जो भवपंथ आहे, म्हणजे आपण जे या संसारात आहोत त्याच्यामध्ये आपण काय करायला हवं। ज्यासी वाणी ते भले सज्जन ज्या मार्गे गेले। ज्यासी वाणी ते भले म्हणजे ज्यांनी हे वर्णन केलं ते सज्जन ज्या मार्गाने गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा। त्याच्यामुळे ते सर्व दुःख मुक्त झाले आणि तोच पंथ आपण सुद्धा धरावा। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र। असं बोलून आता आपण ऐकूया, वर्णूया पुढे स्वामी चरित्र। अत्यादरे श्रवण करिता सर्वर्थ पाविजे निश्चय। अत्यादराने आपण हे श्रवण करूया आणि निश्चय घेऊन हे ऐकूया। प्रसिद्ध आळंदी हो क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती। आळंदी ह्या क्षेत्रात नरसिंह सरस्वती होते। जयती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। ज्यांची प्रसिद्धी आणि ते स्वतः अजरामर होते। कृष्णा टाकी क्षेत्रे पवित्र। कृष्णा तटाकी। कृष्णा तटाकी ही एक कृष्ण नदीच्या काठी क्षेत्र आहे। ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत। ती त्यांनी बघितलं आणि नाना योगाभ्यास महासाधू देखील, आणि तिथे बरेच सारे महासाधू सुद्धा बघितले। करावे हठा योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन। आता आपण हठयोग करावा। हठयोग हा योगाचा एक प्रकार आहे असं त्यांच्या मनामध्ये इच्छा होती खूप दिवसापासून। नाना स्थाने फिरून शोध करिता गुरुचा। ते वेगवेगळ्या जागी फिरून गुरुचा शोध करत होते। जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी। त्यांनी बरेच सारे संन्यासी बघितले आणि जे तपचारण करतात त्यांनाही, तापसी लोकांनाही बघितलं। जे सदा अरण्यवासी योग्याभ्यासी बैसले। जे नेहमी अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये योगाभ्यास करत असे। एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती। काही लोक जे आहेत ते सूर्यमंडळ म्हणजे चंद्र सूर्य सारखे जे नक्षत्र आहेत किंवा पंचमहायज्ञ जे आहेत, किंवा एक वायू भक्षिताती म्हणजे काही लोक ग्रहण करत असत। मौन धरिती किती एक, आणि काही लोक मौन सुद्धा होते।
म्हणजे काही लोक नक्षत्रांची पूजा करायचे, काही लोक पंचाग्नीची पूजा करायचे, काही लोक काही ग्रहण करायचे आणि काही लोक मौनच राहायचे. एक झाले दिगंबर, एकी केला उद्धर्व कर. एकच झाले दिगंबर. दिगंबर म्हणजे विवस्त्र. एक झाले दिगंबर, एकी केला उद्धर्व कर. एक तर दिगंबर झाले म्हणजे ज्याने काहीच कपडे घातलेले नव्हते, आणि एकी केला उद्धर्व कर, आणि एकाने हात वर केलेला होता. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक नमस्कार करत होते आणि एक ध्यानामध्येच बसलेले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक आश्रमामध्ये राहून शिष्यांना गुह्य ज्ञान म्हणजे जे अगदी गूढ जे ज्ञान आहे ते सांगत होते. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. एक तीर्थक्षेत्री जात असत आणि एक पूजेला बसलेले होते. ऐसी असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. असं खूप सारे लोकांना त्यांनी बघितलं आणि त्यांचे ज्ञान सुद्धा पडताळले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थचे. किती लोकांचे त्यांनी चरण धरले पण ते सगळंच व्यर्थ गेलं. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. हठयोग हा फारच कठीण आहे, मग आपण हे साध्य कसं काय करायचं. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी ते सांगेना. त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान कोणीच त्यांना सांगत नव्हतं. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शने इच्छा धरुणी पोटी. एक समयी ते अक्कलकोटास आले, स्वामी दर्शनाच्या इच्छेने. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकून. तिकडे नरसिंह सरस्वती आले स्वामींचा महिमा ऐकून. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. नरसिंह सरस्वती हे आपल्या दर्शनाला येत आहेत हे स्वामींना कळाले. जाणिले त्यांचे हृदयगतासी, अंतर माझी आधीच. त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे आधीच स्वामींनी अंतर्मनाने जाणलेलं होतं. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. जेव्हा त्यांनी समोर स्वामींना बघितलं तेव्हा त्यांचा आज्ञाचक्र तो भेदांतला. आज्ञाचक्र म्हणजे जे आपलं तिसरं नेत्र जे असतं तिकडे जे चक्र असतं भ्रूम मध्ये म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये जे चक्र असतं ते भेदून गेलं. एक श्लोक सत्वर म्हटला. एक श्लोक त्यांनी म्हणाले लवकर. श्रवणी पडला त्यांच्या कानी पडला, त्यांनी ऐकलं. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. जसंच त्यांनी तो श्लोक ऐकला तशीच त्यांना समाधी लागली. स्मृती न राहिली देहाची, तेव्हा त्यांना स्वतःच्या देहाची सुद्धा स्मृती म्हणजे आठवण राहिली नाही. ब्रह्मरंध्री वा प्राणवायू. ब्रह्मरंध्री म्हणजेच टाळू, त्यांचा जो टाळू आहे जिकडे आपलं सहस्त्र चक्र असतं तिथे प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ. सगळेजण आश्चर्य करत होते असं काय झालं. समाधी उतरवली तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. जशी ते समाधीमधून उठले तसं नरसिंह सरस्वती धावायला लागले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. स्वामींच्या चरणांवरती त्यांनी मस्तक ठेवलं. सदतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. त्यांच्या अंतरामध्ये म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतका आनंद झाला की तो त्यांच्या पोटात सुद्धा तो आनंद सामावत नव्हता. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. ते उठून स्तुती करू लागले स्वामींची की किती धन्य आहेत हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. हे तर परमेश्वरच आहेत, यांनी मानवाचं रूप घेऊन आले आहेत. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास. मी आज कितीतरी दिवस झाले हठयोग साधन करण्यासाठी केले बहुत सायास. कितीतरी प्रयत्न केलं परी सर्व व्यर्थ गेले. तरी सुद्धा ते सगळं काही व्यर्थ गेलं. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. स्वामींच्या कृपेमुळे आज हे झालं आणि ह्याच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. माझी चिंता जी होती ती सगळी
निघून गेली आणि कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतुनी येती. असं करून नरसिंह सरस्वती आळंदीला परत गेले. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. तेथेच त्यांनी वास्तव केलं आणि त्यांना सिद्धी मिळालेली होती. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. त्यांनी खूप सारी धर्मकार्य केली आणि त्याच्यामुळेच त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. परत काही दिवसांनी एक वेळेला ते अक्कलकोटास आले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. स्वामींचं दर्शन घेऊन हात जोडून ते उभे राहिले. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या. ते म्हणाले की गुरूंना बघून माझ्या मनाचं खूपच समाधान झालेलं आहे. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलेले त्या समयासी. नरसिंह सरस्वतींना बघून स्वामी म्हणाले, लोकी धन्यता पाविलासी वार योषिता पाळोनी. लोकी धन्यता पावलासी म्हणजे लोकांमध्ये तू धन्यता मिळवलेली आहेस. वार योषिता पाळोनी. वार योषिता पाळोनी म्हणजे देहविक्रय करणारी वारांगणा. तियेसी द्यावे सोडूनी तरी श्रेष्ठ त पावसी जनी. म्हणजे लोकांमध्ये तू एवढं स्वतः तुझं इतकं नाव झालेलं आहे, इतका धन्य झालेला आहेस, तर तू हे सगळं सोडून दे. तरी श्रेष्ठ त पावसी, तरीच तू श्रेष्ठ होशील. मग सहजची सूरभोवणी अंती जासी सुखाने. मगच तू सहजच सूरभुवनी म्हणजेच सूरभुवनीचा अर्थ आहे देवलोकी. अंती जासी सुखाने, शेवटी तू सुखाने तिकडे जाशील देवलोकाला. ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. हे सगळं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. नरसिंह सरस्वती हे तर स्वामीच आहेत, मग असं विपरीत म्हणजे असं अघटित, असं उलट कसं काय करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून. पण त्यांच्या अंतरात मध्ये काय चाललेलं आहे हे यतीने तात्काळ ओळखलं, म्हणजे स्वामींनी तात्काळ ओळखलं. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. पाहू लागले अधोवदन म्हणजे ते खाली मान घालून शब्द एक पण बोलले नाही. सिद्धी करूनी प्रसन्न वाढविले आपले महिमा. सिद्धी तुम्ही प्रसिद्ध केली, प्रसन्न केली आणि स्वतःचा महिमा वाढविला. तेची वार योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा. हाच अर्थ होतो स्वामी शब्दांच्या अर्थांचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. तेव्हापासून नरसिंह सरस्वतींनी सिद्धी सोडून टाकली. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केले. परत ते स्वस्थानी येऊन राहिले आळंदीला आणि धर्मकृत्यच करू लागले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. यशवंतराव भोसेकर जे होते ते देव मामलेदार होते. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपे झाला. त्यांना सुद्धा समर्थाच्या कृपेने फार ज्ञान मिळालं. ऐसी सचियेश अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. असे कितीतरी सेवक जे होते स्वामी भक्त ते स्वामींच्या कृपेने ज्ञानी झाले. ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्याचा न वर्णवे. ज्यांनी आत्म काय आहे ते जाणून घेतलं त्यांचा महिमा काय वर्णन करावा. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. वासुदेव फडके जे होते ते एक ब्राह्मण होते. वसंतराव फडके हे एक स्वातंत्र्य सैनिकही होते. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य. जे फारच प्रसिद्ध होते म्हणजे त्यावेळेला जे इंग्रज होते त्याच्यामध्ये ते फारच प्रसिद्ध होते, कारण वासुदेव फडके हे एक देशसेवक होते. होनी बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता. ते बंड करायचे म्हणजे ते त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे ते इंग्रज जे पण करायचे त्याच्यासाठी ते बंड म्हणजे रोग करायचे त्याच्यावर. आणि समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. समर्थांची जर कृपा झाली तर
माझी इच्छा पूर्ण होईल ऐसे वाटले त्याच्या चित्ता. असं त्यांच्या मनामध्ये वाटलं. दर्शनाते पातला करी नग्न तलवार. ते दर्शनाला आले स्वामींच्या वासुदेव फडके आणि करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर आणि अशीच उघडी तलवार घेऊन ते स्वामींजवळ आले. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते म्हणाले, प्रार्थना केली, स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी. त्यांनी स्वकार्य चिंतोनी म्हणजे स्वकार्य सांगून अंतरी खडग म्हणजे शस्त्र जे होतं ते स्वामींना दिलं. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जर माझ्यावर कृपा असेल तर ते खडग माझ्या हाताला देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणेले अंतर. जाऊन ते लांब बसले आणि स्वामींना अंतर्मनाने कळलं. त्याचे पाहुनी कर्म खोर राजद्रोह मानसी. त्याचं कर्म बघून की तो राजद्रोह आहे, मनाने राजद्रोह करत आहे. लगबगे उठली स्वारी. लगेचच स्वामी उठले. सत्वर आले बाहेरी. सत्वर ते बाहेर आले. तरवडाच्या झाडावरती तलवार दिली टाकून. तरवडाचं जे झाड होतं त्याच्यावर स्वामींनी तलवार टाकून दिली. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी. वासुदेवाने जेव्हा हे बघितलं तेव्हा ते फारच निराश झाले मनापासून. समर्था ते आपले करणी नावडे सर्वता. समर्थांना कदाचित मी जे कृत्य केलं, त्यांना जे शस्त्र दिलं ते कदाचित स्वामींना आवडलं नाही. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. कदाचित आपण जे कार्य योजना केली आहे ती शेवटापर्यंत ती पूर्ण होणार नसेल ऐसे समर्थ दर्शविले. असं समर्थांनी दर्शवलं असेल. म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष. म्हणून त्यांनी खडग परत दिले. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थान. पण त्यांना इतका अभिमान होता की ते खडग घेऊन परत स्वस्थानाला आले. झेंडा उभारलेला बंडाचा. तरी सुद्धा त्यांनी झेंडा उभा केला बंडाचा म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये इंग्रजामध्ये त्यांनी झेंडा उभारला. त्यात ते असे यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. त्याच्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यांचं जे पण त्यांनी विचार केला होता ते निष्फळ झालं. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थेचे. शेवटी त्यांना पारिपत्य म्हणजे शिक्षा झाली आणि त्यांना ती शिक्षा भोगावी लागली आणि फारच त्यांना कष्ट झालं. असो, स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. स्वामींचे एक जे दुसरे भक्त होते त्यांचं नाव होतं तात्या भोसले. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. ते अक्कलकोटातच राहत असत आणि ते राजश्रीत सरदार होते. काही कारण झाले संसारी मन विटले. काहीतरी झालं आणि त्यांचं संसारातून मन विटून गेलं. प्रपंचात ते सोडिले भक्त झाले स्वामींचे. त्यांनी प्रपंच सोडला आणि स्वामीचे भक्त झाले. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. त्यांनी सगळी मोहमाया सोडली आणि स्वामींच्या चरणी ते नतमस्तकी झाले. भजन पूजन निशिदेनी करिता ते आनंदे. भजन आणि पूजन हेच ते रात्रंदिवस करत असत आनंदामध्ये. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. एकदा असं झालं की ते एकदम मनातून घाबरून गेले. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूचा वेळ पातला. त्यांना दिसलं की यमदूत माझ्या समोर आलेला आहे. माझा मृत्यू काळ जवळ आलेला आहे. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. असं बघून त्यांनी स्वामींचे चरण पटकन पकडले. उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले. काळ लांबच उभा होता. असं कसं काय नवल घडलं. दिन वदन होनी दृढ घातली मिठी चरणी. अगदी गरीबासारखं त्यांनी स्वामीच्या चरणी मिठीच घालून ठेवली. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. तात्या स्वामींना सांगत होते की माझं मरण चुकवा. ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. ते बघून स्वामी जे होते ते कृतांतासी म्हणजेच जे यमदूत आहे त्यांना काय सांगणार. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. हा माझा भक्त आहे, ह्याचं अजून आयुष्य संपलेलं नाही. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. पण तो वृषभ म्हणजे बैल दिसत
आज त्याचा अंत आहे. त्यासी न्यावे त्वातरित स्पर्श याते करू नका. तुम्ही त्या बैलाला न्या, पण ह्यांना स्पर्श करू नका. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. जसं समर्थ बोलले तसंच नवल झालं. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. तसंच त्या वृषभाचे म्हणजे बैलाचे प्राण गेले आणि तो भूमीवर पृथ्वीवर पडला. जन पाहुनी आश्चर्य करीत धन्यता थोर वर्णिताती. सगळे लोकांना हे बघून फारच आश्चर्य वाटलं. बैलाप्रती दिली मुक्ती, मरण चुकले त्याचे. बैलांच्या प्रती त्यांनी त्याला मुक्ती दिली आणि त्यांचं मरण चुकवलं. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. असे असंख्य लीला आहेत स्वामींच्या. जर प्रत्येक लीला लिहित गेलो इथे तर ग्रंथ खूपच मोठा होईल. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. हे जे स्वामींचं चरित्र सारामृत आहे त्याचं मी इथे फक्त सार देत आहे. जयाची लीला गम्य, ध्याती ज्याते निग मागम. त्यांच्या लीला अगम्य आहेत आणि जे त्यांना भजतात म्हणजे जे त्यांचं ध्यान करतात ते सुद्धा निगमागम म्हणजेच वेदशास्त्रे जे जाणतात. सूर नर वर्णिताती गुण. सूर असू दे किंवा नर असू दे, म्हणजे राजा असू दे, देव असू दे किंवा माणूस असू दे, जे पण ह्यांचं गुण वर्णतात. अनादि सिद्ध परमात्मा, अनादि सिद्ध हे परमार्थ आहे. नाना रूपे नटोनी स्वेच्छेने विचरे. नाना वेगवेगळे रूप घेऊन स्वतःच्या इच्छेने ते विचरे म्हणजे इकडे तिकडे जात असत. जो या जनी भक्तासन मार्ग दाखवणी, जो या लोकांना भक्त मार्ग दाखवत आहे. भवसागरी तारित, या संसाराच्या भवसागरातून जो तारत आहे त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. त्या परमात्म्याचा अवतार तर आहेत श्री स्वामी यती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर, ते प्रगट झाले या पृथ्वीवर जगत उद्धारा कारणे, जगाचा उद्धार करण्यासाठी. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. त्यांची दिवसरात्र पाय चरणाची सेवा करून भजन करावं. विष्णू शंकराच्या मनी हेची वसो सदैव. विष्णू आणि शंकराच्या मनामध्ये सुद्धा हेच वसा, हेच नेहमी सदा राहावं. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.